वडील आमचे एकदा कुठेतरी कीर्तन भजन करून आले ते आणि बाळूमामा तिथं बकरी चारवत होते. त्या भांड्याला आदेश द्यायचे मामा की संपवला असं बघ असं म्हणायचे आणि ते संपायचंच नाही कधी. वडील आमचे सेवा करत होते म्हणून बाळूमामा त्यांची कृपादृष्टी जास्त होती. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत. ते सगळे आता मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावयाचे आहे. 1000हूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. बाळूमामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. गेले काही दिवस आपण शंकर जवळते गोंधळी जे संकेश्वरचे आहेत त्यांच्या मुलाखती ऐकतोय. आज मित्रांनो त्या मुलाखतीचा पुढचा भाग बघूया. तर मित्रांनो लाईक बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक बटन दाबा. आणि लाईक बटन दाबल्यामुळे काय होतं, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते. आणि तुम्ही जर हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावेल असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की लाईक बटन दाबा. चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. मग लोकांनी म्हणाल दही तू कसं लावतोस. मामांचे बकरे होते. बकरे होते हां. त्यांचं दूध काढायचं. ते दूध काढल्यानंतर त्यांनी घागरीत ठेवायचं पितळच्या आणि त्यांनी 5 मिनिटात दूध काढून मी दही करतो म्हणून दही करायचं आणि चकळं दही लगेच निघायचं. दूध तापा नाही ते बिन ताप होता काढल्यानंतर असं दही काढायचे. हो अखंड. हे तुम्हाला कोणी सांगितलं? हे आमच्या वडिलांनी सांगितलं. वडिलांनी सांगितलं. बघितलेले वडील आमचं हो स्वतः बघितलं. आणि जेवणाला वाढायचं म्हणून. हां. मग दुधामधनं किती वेळात दही निघायचं? 1 तासात जेवणाला. हां लगेच आणि वाढायचं म्हणून ताटाला. होय भटना लोक. त्यावेळेला लोकांनी मला सांगितलंय की त्या भांड्याला आदेश द्यायचे मामा की संपवला असं बघ असं म्हणायचे आणि ते संपायचंच नाही कधी भांड. नाही एवढ्याशा ग्लास मधला चहा सगळ्या लोकांनी पुरायचा, खरं संपायचं नाही. आणि कमी पडवून द्यायचं नाही. कमी पडत नाही अजिबात नाही. जरा भंडाऱ्याचं नक टाकलं तर त्यांनी काहीच कमी पडून देत नाही. ते एवढी भजनाचं आलं तर त्यांना काय वाढू काय नाही असं नाही. घ्यावा रांडेच्या न खावा जावा एवढ्या शिवाय पण एवढी 2 गोष्टी त्यांनी बोलल्याशिवाय कुठले काम करत नाही. तुमच्या घरात आता आल्यानंतर तुमच्या घरात कधी आलेच नाहीत. आई तुमच्या दर्शनाला तिथं जात होत्या इथं ह्यांच्या मंदिरात, आपल्या मंदिरात. इथं आल्यानंतर इथले गावातले लोक कसे काय त्यांचं हे गावातले अनेक कोण फक्त हे 4-5 नावं आम्ही ऐकतोय. एक वडेर, तुमचे वसंतराव नाईक, हे एवढे. बाकीच्या गावाला काय माहित नव्हते का मामा आले तर किंवा काय असं? त्यांना कळूनच आले नाही हो बाळूमामाचं कोण आहे काय आहे कळूनच आले नाही. देव होतोय माणसाचं आहेत म्हणत होतं. बाळूमामा एक साधं माणूस म्हणून एक पटका नेसून पुन्हा ते पटलेलं नाही. कांबळं घेऊन पटका नेसून येत होतं म्हणून घोंगडं टाकून खांद्यावर. साधं एक धनगर साधं माणूस म्हणे तो देव होतो म्हणून कुणाला देव होता याची प्रसिद्धी तुमच्या घराला. त्यानंतर वसंतराव नाईकांना हे 4-5 एवढे नशीबवान पाहिजे. ते आमचं नशीब आमचे वडील केलं म्हणून आम्हाला ते भाग्य आज राबलं. ते बरोबर ते नाहीतर असं बाळूमामा सगळ्यासनी कोणाला भेटणार असं होईल काय गोष्ट. मग गावाला सगळं भेटून बोलत होतं की मग तेच की नाही ते भाग्यच होतं. कारण दरवर्षी मामा इथे येत होते. दरवर्षालाच का सारखं बी वरचीवर येत होतं. सप्त्याला येत होते. म्हणजे मामा इथं दरवर्षी यायचे. दरवर्षी येत होतं. दरवर्षी येत होते. फक्त ह्या एवढ्या घरांनाच माहित आहे सगळं मामांच्या विषयी काय असेल ते. बाकीचं कुणालाच माहिती नाही. ते असं जर माहित राहत होतं मग सगळं गाव त्यांच्यावर पाठ लागलं असतं. बरोबर. आणि ते धान्या मिळतच नाही. आणि ते कसं एक खेडकर माणूस एक साधं धोतर आम्ही ऐकून माहिती आहे पटका आणि एक कांबळ टाकून येत होतं. साधं माणूस ते आता आज असं होतंय म्हणून आम्हाला बी माहित नाही. आम्ही ऐकून माहिती आहे. वडिलांना पण त्यावेळेला नाही म्हणजे बाहेरच्या लोकांना काय कळू दिलं नाही. करूनच कुणालाच माहिती नाही. वारे घेतलं. नमस्कार. वारे घेतलं ते कुणालाच माहिती नाही. ते असं येत होतं आणि ते देव आहेत. ते भजनाला एक माणूसच येणार म्हणून त्यांनी भजन करून त्यांच्या प्रमाणे त्यांनी एक गायकवाडच्या घराकडे आमच्या वडिलांनी भेटणार. वसंतराव नाईकच्या त्यांच्या भेटून असं देवळाला येत होतं. नमस्कार. इथं शंकर दवडते यांच्या घरात वारी आहे. फार पूर्वीपासून वारी आहे.
म्हणजे त्यांनी पंढरपूरला जात होते आणि त्यांची वारी घेतलेले जे रवी दवडते आहेत त्यांचे चिरंजीव ते आपल्यावर आता आहेत, ते आपल्याशी बोलतील. शंकर दवडते यांची वारी पुढे चालवण्याचं काम रवी दवडते यांनी केलेलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार. 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 मी शंकर दवडतेंचा सुपुत्र रवी दवडते. आमचे वडील बाळूमाचे सेवकरी होते. त्यांनी बाळूमा आसपास कुठं बी आले तर बकरी घेऊन तर आमचे वडील आणि आमची भजनी मंडळी ते तिथे जाऊन भजन करत होते. मग आमचे वडील सेवेकर म्हणून ते बाळूमावर कार्य करतच राहत होते. आणि जे आमच्या वडिलांची सेवा होती ते आम्ही अगोदरपासून पूर्वीपासून अमावस्येला वगैरे आम्ही बाळूमाकडे जात होतो. आणि मी पहिला स्टार्टिंगला वायरिंगचं काम करत होतो. त्या ठिकाणी सप्ताह राहत होता. त्या ठिकाणी 7-7 दिवस आम्ही बाळूमांच्या आदमापूरमध्येच राहत होतो. सप्त्याच्या ठिकाणी लाईटिंग वगैरे लावणार फ्रीमध्ये, तिथं काय असेल ते सेवा करणार. जेव्हा सप्ताह संपेल तेव्हा तिथं मी भंडारा उधळून आम्ही इकडे गावी परत येत होतो. मग आमच्या वडिलांची वारी होती. मग ती वारी आता आम्ही अखंडपणे चालू. वडिलांची वारी कुठली? आषाढी वारी आहे. आषाढी वारी. बरं. वडील जात होते, पायी जात होते का कसं जात होते? पहिला अगोदर त्यांनी दिंडी बी जात होते, त्यांची सवंगडी होती, ते बसने बी जात होते. म्हणजे त्यांना अनुकूल कुठल्या पद्धतीने होत होतं त्या पद्धतीने जात होते. आणि भजनाला इथं सप्ताह बाळूमा येत होते तिथं सप्त्याला आमच्या मंदिरामध्ये. तेव्हा आमचे वडील सेवेकरी तिथं सप्त्यामध्ये मृदंग असो किंवा भजन असो त्यामध्ये त्यांनी लीन राहत होते, सेवा करत होते, गाणं म्हणत होते, अभंग म्हणत होते. आणि जे इथनं त्याने भंडाऱ्याला सुद्धा जात होते. मामांचा भंडारा कोलेवाडीमध्ये बाळूमाचं ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी जात होते. बाळूमा इथं आलेले म्हटले हे सगळी भजनी मंडळी त्यांच्याबरोबर जातच होते. आणि वडील आमचे सेवा करत होते म्हणून बाळूमा त्यांची कृपादृष्टी जास्त होती. आणि बाळूमाच्या टायमाला त्या एक टायमाला कालराचा साथ आलता आमच्या गावामध्ये. तेव्हा बाळूमाला कोणीतरी सांगितले असं असं शंकर गोंधळीला असं असं हे झालेलं आहे, कॉलरा झालं आहे. ते काय मग वाचणार नाही. आणि बाळूमा म्हणाले हे एक भंडाराची गोळी देतो नेऊन त्यांना चारवा, काही होणार नाही म्हटले. मग जेव्हा गोळी दिले तेव्हा आमच्या वडिलांचं नाव गोळीबुवा म्हणून पडले, शंकर गोळीबुवा म्हणून. काय भजनामध्ये बी नाव ठेवले. आणि त्या टायमाला हे गोळीबुवाच म्हणत होते. आणि गोळी दिलेलं बाळूमा बी गोळीबुवाच म्हणून राहिले. गोळीबुवांचे तुम्ही चिरंजीव आहात? हा, मी चिरंजीव. कितवे चिरंजीव? तिसरे नंबर. त्यांनी 7वा, मुलग्यामध्ये 3रा आणि बहिणीच्या मध्ये 7वा आणि त्याने 8वा. बरोबर. तुम्हाला वडिलांच्याकडून आणखीन काय समजलं मामांच्या विषयी? म्हणजे वडील आमचे एकदा कुठेतरी कीर्तन भजन करून आले ते आणि बाळूमा तिथं बकरी चारवत होते. तेव्हा यांनी कुठेतरी विश्रांती घ्यायचं, झाडाखाली झोपले ते म्हणे. ते झाड पडणार आहे म्हणून बाळूमा लेकारून तिथं उठा रे, झाड पडतंय म्हणून सांगितलं. त्याने कुठून याला झाड पडले म्हणून ते का मला वडील सांगत होते. सांगत होते ते. आणि बाळूमांच्या समाधीच्या टायमाला वडिलांनी आमचे आमंत्रण होतं. खरं गेले नाही आमचे वडील. गेले नाही. ते वाईट वाटायला म्हणून, दुःख वाटायला म्हणून समाधी टायमाला आमचे वडील गेले नाही. तेव्हा वडील होते आमचे. तुमच्या वडिलांना कळालं होतं इथं समाधी झाली, समाधी घेणार आहे म्हणून माहित होते की वडिला. आणि त्या दिवस आणि ते हे बी माहित होतं त्यांना. आणि त्यांना निरोप बी आलता. खरं आमचं वडील गेलं नाही त्या टायमाला. त्यांना दुःख आवरलं निमताना त्यांनी गेले नाही. मग इथलं संकेश्वर आणि कोण गेलं होतं मग त्यावेळेला काय माहिती आहे तुम्हाला? ह्यांच्या मंडळीमधले कोणी गेले नाही. कोणीच गेले नाही. संकेश्वर मंडळीमधले कोणी गेले नाही त्या टायमाला. समजलं तर खरं गेले नाही. दुःख आवरलं नाही. बाळूमामा म्हटले मला दुःख करायचं नाही म्हणून. हसत असलं तर मला या, मला दुःख करायचं असलं तर कोणी येऊ नका. बाळूमामा 2च गोष्टी सांगितल्या. बरोबर आहे. आणि आमचे वडील कसे सेवा करत होते बाळूमा तसं आम्ही अखंडपणे ठेवलेलंच आहे. आता माझ्या मागं आमचा भाऊ जातोय अमावस्याला, पायी बी गेलाय तो. पायी सुद्धा गेले. इथनं रात्री सुटणार, सकाळी म्हणजे उजडाला तिथं जाऊन दर्शन घेऊन बाहेर पडणार. आणि आम्हाला बी ते पुस्तक वगैरे तिथले ट्रस्टवाले आम्हाला बोलूनच दिलेत. आम्हाला ते माहिती नव्हतं. आमचं वडिलांचं 2 पेज आलं त्याच्यामध्ये, आम्हाला माहित नव्हतं. त्यांनी बोलूनच ते कमिटीवाला आम्हाला दिले. म्हणजे तुमचं वडील असं. आणि आम्ही सेवा करत होतो. कधी आम्ही असं म्हटलंच नाही की आमची सेवा आहे तिथं. वडील आमची करत होते. यानंतर आमची आता पिढीनं चालूच आहे ते. तुमचं घराणं हे अगदी मामांच्या जवळचे काही घर आहेत, त्या घरांच्या पैकी एक घराणं तुमचं आहे. आणि बाळूमाचा कुठे कार्यक्रम असू दे किंवा बकरी आली आम्ही तिथं दर्शनाला जातो. इथं आता वर्षात एक भंडारा होतोय का इथं? पहिला होत होता, आता बंद केले. आम्हीच करत होतो पुढून. आणि ते आता काही कालांतरानं बंद झालेलं आहे.
पाया